500हून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने आता घेतलाय। त्यानुसार राज्यातील 9 पैकी 3 मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी काढलेल्या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवं वैभव, मंदिराचा कायापालट होणार। महायुती सरकारचा निर्णय, जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार, राज्यातील 3 मंदिरांसाठी 71 कोटी, महायुतीचा वेगवान निर्णय। 500हून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय। त्यानुसार राज्यातील 9 पैकी 3 मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी MSRDC ने 71 कोटी रुपयांच्या 5 निविदा काढल्या आहेत। या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल। यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराचा समावेश आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी MSRDC कडे सोपवली आहे। म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्त्व मिळू लागले आहे। हिंदू संस्कृती जपणार महायुती सरकार।